आपण पाहू शकतो ही साताऱ्यातली दृश्य आहेत। साताऱ्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मुसळधार पावसामुळे फलटण मधील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तर बाणगंगा नदीवरील फलटण कांबळेश्वर रस्ता हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। इथल्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। फलटण तालुक्यामध्ये काल अतिवृष्टी सारखा पाऊस झाला। जवळपास 251 मिलीमीटर एवढी मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद केली गेली। आपण आता उभे आहोत हा सस्तेवाडी करून कांबळेश्वरकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरून अजूनही पाण्याचे लोंढे वाहत आहेत। एकूणच या बाजूला जी गावं आहेत ती गावं गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे। दुसऱ्या बाजूने संपर्क करता येतो, परंतु फलटणकडून जो हा जाणारा गावाकडे जाणारा रस्ता आहे हा पूर्ण पाण्याखाली गेलाय। नदीच्या प्रवाहातून अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, काल फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, काय तीव्रता होती पावसाची? पाऊस अतिशय जास्त प्रमाणामध्ये होता। आजपर्यंत भविष्यात असा पाठीमागे कधीच पाऊस पडलेला नव्हता। पाण्याची पातळी आता आपण पाहताय ही तर कमी आहे खूप, पण रात्री एवढी भयावह परिस्थिती होती। शेजारी जी घरं आहेत त्या घरांच्या उमऱ्यापर्यंत पाणी गेलेलं। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, फलटण।